कडधान्ये 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 या मालिकेमध्ये आपण सोयाबीन, हुलगे आणि उडीद हे सांगितलं. आता आज बोलूया मूग या कडधान्याबद्दल. सर्व धान्यात मूग हे श्रेष्ठ आहेत. मूग हिरवे, पिवळे, काळे असे 3 प्रकारचे मिळतात. हिरवा मूग हा सर्वश्रेष्ठ आहे. मूग पचायला हलके आहे. शरीराला आवश्यक असणारी ए, बी विटॅमिन, लोह, कॅल्शियम, फॉस्फरस ही द्रव्ये मुगाच्या टरफलात भरपूर प्रमाणात आहेत. त्यामुळे मुगाचे जीवरक्षक म्हणून सांगितले जाणारे गुण टरफलासकट मुगात आहेत. मूग कफ, पित्त, रक्तसंबंधी विकारात फार उपयुक्त आहे. मूग पोटात क्वचितच वायू उत्पन्न करतात. मुगाबरोबर हिंग, मिरी वापरावे. मुगाचे पिठले, सबंध मूग कडण, उसळ, आमटी, पापड, लाडू, खीर अशा विविध प्रकारामध्ये आपण मूग वापरू शकतो. औषध म्हणून मुगाचा काढा करण्याचा प्रघात आहे. ज्वरामध्ये मुगाच्या पानाचा काढा करतात. पिवळ्या मुगाचे भाजून तयार केलेले पीठ फार पौष्टिक आहे. थोडी पिठी साखर व चांगल्या तुपावर परतलेले पिवळ्या मुगाचे पीठ हे एक उत्तम टॉनिक आहे. कृष्णमुले दुपारी उशिरा जेवणारी चाकरमानी मंडळी यांनी सकाळी चहाऐवजी चांगल्या तुपावर भाजलेल्या मुगाच्या पिठाचे लाडू खावे. मुगामुळे मेद वाढत नाही आणि स्नायूंना बल मिळते. आता अर्धांगवात, संधिवात, आमवात, आम्लपित्त, अल्सर, डोकेदुखी, तोंड येणे, त्वचेचे विकार, कावीळ, जलोदर, सर्दी पडसे, खोकला, दमा, स्वरभंग या तक्रारीवर मूग अत्यंत उपयुक्त आणि आवश्यक अन्न आहे. मूग नुसते भाजून त्याचे नुसते पाने किंवा कडण हे बऱ्याच विकारात फार उपयुक्त आहे. घशाच्या, जिभेच्या, गळ्याच्या, कॅन्सरच्या विकारात जेव्हा अन्न किंवा पाणी गिळणे अशक्य होते त्यावेळी हिरवे मूग उकळून त्याचे पाणी पुन्हा पुन्हा पाजले तर शरीर चांगले तग धरते. डोळ्याचे कष्टसाध्य किंवा असाध्य विकारात सुद्धा मुगाचा विविध प्रकारे उपयोग करता येतो. रेटिना, काचबिंदू, मधुमेह किंवा रक्तदाब वाढल्यास, क्षीण होणारी दृष्टी या अवस्थेमध्ये मूग भाजून त्याचे पाणी वापरावे. मुगाच्या पिठाची खीर, मुगाच्या पिठाचे पापड, मुगाची उसळ, मुगाच्या डाळीची खिचडी असे विविध प्रकारे मूग वापरावे. चवीकरता हिंग, जिरे, मिरी वापरावी. मुगाच्या आहारातील वाढत्या वापराने नुकसान होत नाही, उलट डोळ्यांना नवीन तेज प्राप्त होते.
मुगाचे वरण हे दाट हवे. मुगाच्या उसळीबरोबर लसूण वापरावा. असे हे मूग हे अतिशय सर्वश्रेष्ठ व चांगले अन्न आहे. त्याचा आपल्या आहारात जरूर वापर करावा. आपल्याला हे मुगाची ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.